नमस्कार. गेल्या 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ठाकरे बंधूच नव्हे तर शिंदे आणि अजितदादा या सगळ्याच राजकीय पक्षांची एका प्रकारे हवा काढून टाकलेली आहे. मात्र त्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जे काही मुद्दे मांडलेले होते आणि गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जे त्रिभाषिक सूत्र आणि त्या माध्यमातून प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा जो काही प्रयत्न चालू करत होता, या सगळ्यांवरतीच देवेंद्र फडणवीस हे पुरून उरल्यासारखे दिसत आहेत. एव्हाना देवेंद्र फडणवीस यांनीच हा त्रिभाषिक सूत्राचा राजकीय पट मांडला होता आणि याच देवेंद्र फडणवीस यांनी हाच राजकीय पट पुन्हा एकदा उधळून लावलेला आहे. असं मानतात की गेल्या काही वर्षापूर्वी की महाराष्ट्रामध्ये कोणती जरी घटना घडली तर त्याच्यामागे शरदचंद्रजी पवार साहेब असतील अशा प्रकारचं वक्तव्य महाराष्ट्रामध्ये केलं जात होतं. मात्र सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये कोणतीही घटना घडली तर त्याच्यामागे देवेंद्र फडणवीसच असतात हे नेमकं याच घटनेवरून सिद्ध होतं. मित्रांनो, गेल्या 2 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी काही पत्रकार परिषद मांडली किंवा पत्रकार परिषद घेतली, ह्या पत्रकार परिषदेमध्ये बघण्याच्या अगोदर गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये साधारणपणे जानेवारी महिन्यापासून कशा प्रकारे त्रिभाषिक सूत्राचा एक प्रकारचा जो काही खेळ मांडण्यात आलेला होता तो नेमका कसा होता तो जरा नीट समजून घ्या. साधारणपणे महाराष्ट्र सरकारने 7 जानेवारी 16 एप्रिल 2025 रोजी एक GR काढला आणि या GRमध्ये मराठी भाषा, इंग्लिश भाषा याच्याच बरोबर हिंदी भाषा ही देखील सक्तीची असेल अशा प्रकारचा त्यांनी तो GR काढलेला होता. आणि या 16 एप्रिल 2025च्या नंतर त्यांनी 17 जून 2025 रोजी दुसरा एक GR काढला. याच्यामध्ये हिंदी भाषा ही अनिवार्य राहील अशा प्रकारचा त्यांनी त्याच्यामध्ये शब्द मांडला. आता खेळ नेमका देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कसा सुरू केला आहे हा जरा नीट समजून घ्या. साधारणपणे महाराष्ट्रामध्ये 2020 साली उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्रामध्ये एक समिती गठीत करण्यात आलेली होती आणि ही समिती होती शास्त्रज्ञ, अभ्यासक, विचारवंत, नामवंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि यांच्या सगळ्याच हे जे कोणी लोक नामवंत लोक आहेत यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती बसवली होती याचे अध्यक्ष होते माशलेकर साहेब. आणि माशलेकर यांच्याच कमिटीमध्ये साधारणपणे 18 जणांची ती कमिटी होती आणि या 18 जणांच्या कमिटीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपला एक मोरक्या देखील त्याच्यामध्ये सामील केलेला होता. त्यांचं नाव आहे विजय कदम म्हणून. आता साधारणपणे 2020 साली जी समिती गठीत करण्यात आलेली होती ही समिती उद्धव ठाकरे साहेब यांच्या म्हणण्याप्रमाणे ही समिती उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये गठीत करण्यात आलेली होती. मात्र देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे साहेब यांनी जो 2020 साली जो GR मांडला या 2020 सालीच्या GRमुळेच आम्ही त्याची पुढे कारवाई केली किंवा पुढे त्याच्यावरती आम्ही कार्य केलं. आता या 2020 सालीची जी समिती गठीत करण्यात आलेली होती या समितीमध्ये जर साधारणपणे उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये जर ती समिती गठीत करण्यात आली होती तर याच समितीमध्ये पॅराग्राफ क्रमांक 8.1 याच्यामध्ये इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही भाषांच्या इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही भाषांच्या संदर्भामध्ये आणि मराठीच्या संदर्भामध्ये भाष्य करण्यात आलेलं होतं. ते म्हणजे मराठी ही महाराष्ट्राची मातृभूमी आहे, राजभाषा आहे. या मराठीच्याच बरोबरीने इंग्लिश आणि हिंदी या दुसऱ्या भाषा सक्तीच्या करण्यात यावा आणि अशा प्रकारचं वक्तव्य उभाटा गटाचे विजय कदम यांनी अधोरेखित पद्धतीने केलेलं होतं आणि असा उल्लेख देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील केला. मात्र खरं पाहायचं झालं तर केंद्रामधून महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्र केंद्रामधून महाराष्ट्राच्या राजकारणाची गणितं
कशाप्रकारे हाकले जात आहेत यावरती एक दृष्टिक्षेप. गेल्या साधारणपणे 2-3 महिन्यापूर्वी किंवा 15-20 दिवसापूर्वी देखील आपण वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचली असेल. ती म्हणजे देशभरामध्ये जेवढे काही मेडिकल कॉलेज आहेत, मेडिकल कॉलेज यांचा अभ्यास साधारणपणे इंग्लिशमध्ये घेण्यात येतो. मात्र या देशभरामधील जेवढे काही मेडिकल कॉलेज असतील, या मेडिकल कॉलेजांचा अभ्यास याच्यानंतर हिंदी या भाषेमधून देखील देण्यात येईल, अशा प्रकारची घोषणा ही केंद्र सरकारने केलेली होती. मात्र या बातमीकडे, या केंद्र सरकारच्या निर्णयाकडे कुणाचंही साधारण पद्धतीने लक्ष गेलं नाही. या निर्णयाचा आणि पहिलीपासून हिंदी सक्तीचा कसा ताळमेळ आहे, या निर्णयाचा आणि पहिलीपासून हिंदी सक्तीचं जे धोरण राबवण्यात येत आहे, या गोष्टीची कशी लिंक जुळलेली आहे हे जरा नीट समजून घ्या. केंद्र सरकारने मेडिकल कॉलेज यांचा अभ्यास जो की हिंदी भाषेमधून देण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्याच धर्तीवरती जर मेडिकल कॉलेजचा जर अभ्यास हिंदीमधून मिळत असेल किंवा करायला मिळत असेल, तर त्यासाठी हिंदी ही भाषा प्रत्येक विद्यार्थ्याला येणे गरजेचं आहे. आणि ही भाषा साधीसुधी येऊन न जमता ती प्रॉपररित्याने आली पाहिजे. याच धर्तीवरती पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याचा डाव दस्तूरखुद्द केंद्रानेच मांडलेला होता आणि त्याच केंद्राची जो काही निर्णय होता त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आली. आता देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कशा रीतीने ठाकरे बंधू असतील, अजित पवार असतील आणि एकनाथ शिंदे साहेब असतील यांची हवा कशी काढून घेतली हे त्या पत्रकार परिषदेमधून आपल्याला दिसून येतं. साधारणपणे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये असं बोलताना म्हटलं की 2020 साली तो GR आलेला होता आणि त्या 2020च्या GRच्या समितीचे जी काही मिनिट्स आले, त्या मिनिट्सवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सिग्नेचर केली. आणि त्यावेळीच्या सरकारमध्ये त्यावेळीची शिवसेना म्हणजे नंतर डिवाईड झालेली आणि पूर्वीची शिवसेना ही सत्तेमध्ये बसलेली होती. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी देखील सत्तेमध्ये बसलेली होती. म्हणजे एकंदरीत सध्याच्या घडीला देवेंद्र फडणवीस यांच्या आजूबाजूला जे एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार हे जे बसलेले होते, या दोघांनी देखील त्या हिंदी सक्तीमध्ये त्यांचा समावेश होता किंवा हिंदी सक्तीचा सहभाग होता असं त्यांना अधोरेखित करायचं होतं. 2020 साली जेव्हा या कमिटीने आपला अहवाल सादर केला, त्यावेळी उदय सामंत हे शिक्षण मंत्री होते, उच्च माध्यमिक शिक्षण तंत्रज्ञान यांचे ते मंत्री होते. आणि त्याच्यामुळे ही संपूर्ण खापर त्यांनी सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस साहेबांनी उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब या दोघांची हवा कशी काढून घेतली, तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गेल्या काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज ठाकरे साहेब यांची मुंबईमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये बैठक पार पडलेली होती. ही बैठक तशी पाहिली तर वर्षा बंगल्यावरती देखील पडू शकली असती किंवा राज ठाकरे साहेब यांच्या घरी दादर या ठिकाणी देखील पार पडू शकली असती. मात्र या दोन्ही नेत्यांनी ही बैठक ना वर्षावरती घेतली ना दादर या ठिकाणातील त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी घेतली. त्यांनी बैठक मुंबईमधील एका मोठ्या पंचतारीख हॉटेलमध्ये घेतली आणि या हॉटेलमध्ये साधारणपणे नेमकी कोणत्या विषयावरती चर्चा करण्यात आली, नेमका कोणत्या विषयावरती चर्चाकडून तोडगा काढण्यात आला याचा मात्र निर्णय आत्ताच्या घडीपर्यंत जनतेला सांगण्यात आलेला नाही. मित्रांनो, 2020 साली ज्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तो निर्णय किंवा त्या अहवालावरती सिग्नेचर केलेली होती, त्याचवेळी किंवा आत्ताच्या घडीला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती खापर कसं फोडता येईल आणि शिवसेनेचा जो प्रमुख मुद्दा आहे मराठी माणसाचा मुद्दा, याच्यामध्ये शिवसेना कशा रीतीने वेगळ्या गतीने काम करत आहे हेच दाखवून द्यायचं होतं. येणाऱ्या काही दिवसानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि याच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना कशा रीतीने शह देऊन राज ठाकरे यांना वरती आणता येईल याच दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जी बैठक झालेली होती त्या बैठकीमधून तो सार आपल्याला काढता येतो. देवेंद्र फडणवीस यांनी जी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमधून त्यांनी एकाच वेळी एकनाथ शिंदे, अजितदादा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे या चारही जणांना
एकाच दगडामध्ये या चारही पक्षांची हवा काढलेली आहे। त्याचप्रमाणे 5 जुलै रोजी जो महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जो भव्य दिव्य असा मोर्चा निघणार होता, त्या मोर्चाला देखील चाप मारताना आपल्याला दिसते। आता महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी पावसाळी अधिवेशन येण्याच्या पूर्वीच हा GR रद्द का केला? पावसाळी अधिवेशन येण्याच्या अगोदरच जर समजा हा मोर्चा निघालाच असता तर देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सरकारला आणि भारतीय जनता पार्टीला कशा प्रकारचा धोका निर्माण झाला असता? समजा जर 5 जुलैच्या रोजी मुंबई या ठिकाणी जर हा मोर्चा निघाला असता तर साधारणपणे 3 ते 5 लाख एवढ्या आसपास लोक एकाच वेळी एकत्र येण्याची शक्यता निर्माण झालेली होती आणि हे जनतेचं आंदोलन निर्माण व्हायचा प्रयत्न करत होतं। जर जनतेचं आंदोलन आणि जनता एकाच वेळी जर एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरली असती तर त्याचा येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निश्चित पद्धतीने भारतीय जनता पार्टीला फटका बसला असता। त्याचबरोबर सध्याच्या घडीला जर तुम्ही पाहिलं तर या पावसाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच मराठी सक्तीच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी झाल्या असता आणि याच गोष्टी टाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2 GR रद्द केलेले आहेत। मात्र 2 GR रद्द करत असतानाच त्यांनी आणखी एक पद्धतीची गुगली टाकलेली आहे, ती म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वक्तव्य त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलून दाखवलं। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार ही प्राचार्य नरेंद्र जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करणार आहे। आता प्राचार्य नरेंद्र जाधव साहेब हे लेखक आहेत, विचारवंत आहेत, आंबेडकरी समाजातील विचारवंत आहेत। त्याच पद्धतीने ते प्लॅनिंग कमिशनचे मेंबर देखील राहिलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ते शिक्षण तज्ज्ञ देखील आहेत। आता हे नरेंद्र जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी स्थापन करण्यात येणार आहे, ही कमिटी जास्त काही करणार नाही। ही कमिटी फक्त आणि फक्त 2020 साली माशेलकर कमिटीने जो काही निर्णय घेतलेला होता, या निर्णयाचा पुनर्शा अभ्यास करणार आहे। म्हणजे त्याच्यामध्ये बदल करणार नाही, पुनर्शा त्याच्यामध्ये अभ्यास करणार आहे। आणि ज्या लोकांचा या माशेलकर कमिटीवरती आक्षेप आहे, ज्या लोकांचा या माशेलकर कमिटीवरती दुमत आहे, अशा लोकांचं म्हणणं ते ऐकून घेणार आहेत। म्हणजेच एका अर्थाने नरेंद्र जाधव साहेब यांची जी कमिटी स्थापन करण्यात येणार आहे, या कमिटीमधून नवीन असं काही निघेल किंवा नवीन काही लोकांना सांगण्यात येईल अशा प्रकारचा भाग याच्यातून दिसत नाही। मात्र राज ठाकरे साहेब यांनी जी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाचं वाक्य सांगितलं की कोणतीही कमिटी बसू द्या, मात्र कोणत्याही कमिटीने जर कोणताही निर्णय द्यायचा आहे तो देऊ द्या, मात्र आम्ही पहिलीपासून मराठी ही भाषा सक्तीची होऊ देणार नाही। हाच महत्त्वाचा मुद्दा सध्याच्या घडीला निर्माण झालेला आहे। आणि एका प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन एका बाजूला जो 5 जुलै रोजी जो भव्य दिव्य असा मोर्चा निघणार होता त्याची देखील हवा काढली, सगळा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती टाकला। त्याच पद्धतीने त्यावेळी सत्तेमध्ये असणारी शिवसेना आणि अजितदादा हे लोक देखील त्यावेळी या निर्णय प्रक्रियेमध्ये सामील होते आणि त्याच्यामुळे या सगळ्यांचं खापर कळत नकळत देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरतीच टाकलेला आहे।